कोणा सांगितलं? आता ह्यांच्या मिटिंगी व्हाल्या, काय फायदा होईना शेवटला. म्हणजे ह्या बाबाला सावध करायचं कोणी? सगळे देव निघाले, ब्रह्म विष्णू सगळे देव, इंद्रदेव चंद्रदेव 33 कोटी सगळे निघाले. आले महाराज इथं बाबापाशी, त्या शंकर भगवंतापाशी. हा बाबा डोळे झाकून ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय. पण त्याचा मंत्र कुठला? हरे 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 मंत्र हा सेवाचा, मंदी देवाचा तया मोक्ष, मंदी देवाचा तया मोक्ष, मंदी देवाचा तया मोक्ष. हरे हरे मंदी देवाचा तया मोक्ष, मंदी हरे 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 मंत्र हा शिवाचा मंत्र चालू होता महाराज. आणि त्यावेळेस तिथं गेले. आता बाबाला उठवायचं कसं? आणि महाराज शंकर भगवंताने हाक मारली, हो भोलेनाथ. भगवंताने डोळे खाड माणूस उघडले. हाक मारताना कसं सांगू महाराज? तिकडे राखकड बघायचा, हाक मारायचा, राखकड बघायचा, हाक मारायचा. आणि त्यावेळेस काय केलं? शंकर भगवंताने डोळे उघडले. आणि डोळे उघडल्या बरोबर म्हणजे काय? म्हणजे माझं काय नाही, राखकड बघून म्हणजे माझी राख करून टाकायचं बाबा, माझं काय नाही. ती आहे ना ती भक्ती कळली ती, म्हणजे कोण ती देव, त्यांचं काम आहे. म्हणजे काय इकडे म्हणले? आले म्हणले कोरोना झाला, म्हणजे आज भरपूर दिवस झाले, लग्न कुणाचं होईना. म्हणले हे लग्न करून म्हणजे नाचाला कुठे मिळणार म्हणजे आम्हाला. सगळे देव म्हणतात बरं का तिथं. म्हणले ठीक आहे, ठरवा ना म्हणले. मी बी म्हणजे 12 वर्ष तपश्चर्याला बसलो इथं, ठरवा ना म्हणले एखादी मुलगी. म्हणजे नवरदेव, नवरदेव कोण? म्हणजे तुम्हीच आहे. सांगितलं शंकर भगवंत म्हणजे तुम्हीच नवरदेव. म्हणजे मुलगी म्हणजे हिमालयाची मुलगी म्हणले पार्वती माता, ती बी 12,000 वर्ष तपश्चर्या करत आहे. आणि म्हणले नवरी आणायला बी गेले. म्हणजे कोण? नारद गेलेत म्हणजे आणायला. ठीक आहे म्हणले. आणि सगळे देव महाराज लक्षात ठेवा, आपल्या आपल्या काय केले? वाहनावर बसले. हा वाहनावर बसले. कपडे काय, दागिने काय, हो. आणि हा बाबा कशावर? नंदीवर. नंदीवर बसला बाबा. हा कशावर? भस्म उटिरुंड माळा, हाती त्रिशूळ नेत्रे ज्वाळा, हाती त्रिशूळ नेत्रे ज्वाळा, हाती त्रिशूळ नेत्रे ज्वाळा. भस्म उटिरुंड माळा, हाती त्रिशूळ नेत्रे ज्वाळा, हाती त्रिशूळ नेत्रे ज्वाळा, हाती त्रिशूळ नेत्रे ज्वाळा. गर्ज चर्म व्याघ्रंबर, कंठी शोभे वासुकी हार, कंठी शोभे वासुकी हार, कंठी शोभे वासुकी हार. गर्ज चर्म व्याघ्रंबर, कंठी शोभे वासुकी हार, कंठी शोभे वासुकी हार, कंठी शोभे वासुकी हार. नकती हर्षयुक्त उमापती, हर्षयुक्त उमापती, हर्षयुक्त उमापती. हो. आणि शंकर भगवंत बसले महाराज कशावर? इंडिका. नंदीवर बसले. केस मोकळे सोडले महाराज. गळ्यात दागिना घातला. कुठला? सापाचा. हो सापाचा दागिना घातला. आणि कमरेला काय बांधलं? व्याघ्रावर. व्याघ्र. हो वाघाची कातडी. आणि बसलेला वाघाच्या नंदीवर. नंदीवर बसल्याबरोबर शंकर भगवान म्हणतात प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे.
प्रेम सुख दे 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 प्रेमाविना नाही अनुभव प्रेमाविना नाही अनुभव प्रेमाविना नाही अनुभव प्रेमाविना नाही अनुभव प्रेम सुख दे प्रेम सुख दे प्रेम सुख दे प्रेम सुख दे प्रेम सुख आहे समाधान प्रेम विना नाही समाधान प्रेम विना नाही समाधान प्रेम विना नाही समाधान प्रेम सुख दे प्रेम सुख दे प्रेम सुख दे प्रेम सुख दे याच्याशिवाय मला समाधानच नाही म्हणजे शंकर भगवान. आणि नंदीवर बसले महाराज. बाकीचे देव होते का? हो, बघितले म्हणले ही जर बाबा तिथं गावात आला, कोरल्या गावात, तर आपल्याला कोणी जेवायला देणार नाही. त्याच्यासाठी म्हणले संग जायचं नाही. म्हणजे चला म्हणले पुढे गेले ना ब्रह्मदेव. आणि ब्रह्मदेव पुढे गेले निघून महाराज. आणि पुढे गेल्यानंतर हिमालय म्हणले वा 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 म्हणले नातेवाईक, काय नवरदेव आहे म्हणले, डाग डागिने. कोण हो तुम्ही? नवरदेव का? नाही म्हणले, नवरदेवाचा मित्र आहे. बसा या वाड्यात जेवायला. हा बसले. त्याच्या मागून विष्णू भगवंत आले. वा 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 म्हणले, काय नवरदेव म्हणले. हो, कोण आपण? नवरदेव का? नाही म्हणले, नवरदेवाचा मित्र आहे. बसा जेवायला. बसले. त्याच्या मागून इंद्र आला. वा 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 म्हणले. कारण म्हणले इंद्रदेव म्हणले, वा तुम्ही नवरदेव का? नाही म्हणले, मी नाही, मित्र आहे. बसायचे जेवायला. हे बाबानं पाहिलं, प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेमा विना नाही समाधान. याने पाहिलं महाराज. आणि पाहिल्यानंतर त्यांनी काय केलं महाराज? म्हणजे कुठे गेले बाकीचे? म्हणजे गेले पुढे. म्हणजे निघून तुम्हाला म्हणजे समाधी लागली इथं, तुम्ही बसले म्हणले इथंच. कशावर? नंदीवर बसले म्हणले. आता नंदी कोण होता? वेळा बघू सांगा थोडं. कारण का नंदी हा नंदी शुको नावाचे ऋषी होऊन गेले. आणि ते ऋषी असताना ती जात असताना वय झालेलं होतं, आपलं चालले होते, जाताना इंद्राला आशीर्वाद द्यावा. कधी? आज महाशिवरात्र आहे, त्याचा आशीर्वाद त्याला द्यावा आणि आपण पुढल्या कार्यात निघून जावं म्हणून ते निघाले महाराज. परंतु तिथं गेल्यानंतर ती इंद्राने त्याच्याकडे पाहिलंच नाही. त्याच्यासाठी काय होतं, त्या अप्सरामध्ये तो मग्न होता. आणि त्या ऋषी महात्म्याला क्रोध निर्माण आला महाराज. साधू संतांची निंदा केली, साधू संतांची निंदा केली, हरी भक्तांची स्तुती नाही केली, हरी भक्तांची स्तुती नाही केली. तेने वाचा पंगू झाली, तेने वाचा पंगू झाली. एका जनार्दने कृपा लादले, मुका झालो वाचा गेले. एक जनार्दने कृपा लादले, मुका झालो वाचा गेली, मुका झालो वाचा गेली. आणि त्या टायमात त्या ऋषी महात्म्याने, शुको नावाचे ऋषी होते, ते काय निघून गेले महाराज आणि साधनेला बसले.
आणि तपश्चर्या पूर्ण झाली आणि त्यांनी काय केलं, पाणी, अग्नी आणि वायू एक ठिकाणी काय केलं, आपल्या जटामध्ये बांधून टाकला महाराज. आणि बांधून टाकल्यानंतर साधना चालू केल्या आणि विष्णू भगवान प्रसन्न झाले. म्हणजे काय पाहिजे ते माग, काय नको म्हणले. माझा इंद्राने अपमान केलेला आहे आणि त्या इंद्राचं मला सूड उगवायचं आहे. मला पुत्र पाहिजे, कारण का इंद्राचा सूड उगवण्यासाठी पाहिजे. आणि त्या तिन्ही पासून कोण काय काय, अग्नी, वायू आणि पाणी, ह्या तिन्हीच प्रतीक आहे का इथं, कारण का ब्रह्मपुराणाचं वर्णन आलेलं आहे. आणि त्या ठिकाणी आल्यानंतर त्या तिन्ही पासून उत्पत्ती झाली, ह्या नंदी झाली महाराज. आणि नंदीची उत्पत्ती झाल्यानंतर त्या टायमाला इंद्रा संगतीने युद्ध केलं महाराज. इंद्राला नको ते युद्धामध्ये त्रास भोगावा लागला, भरपूर विषय सांगायला. आणि त्या टायमात तिने काय केलं, इंद्राने सगळे शस्त्र गिळून टाकलं, सगळ्या देवानी शस्त्र सोडले आणि शंकर भगवंत बी गेले. शंकर भगवंतच्या पाठीवर पाय दिले आणि त्या टायमामध्ये सांग मला काय पाहिजे ते सांग. त्या टायमात तिने सांगितलं, तुम्ही मागा म्हणले, काय मागायचं आहे ते. कोण म्हणतात, नंदी म्हणला, नंदी. हो, काय मागा म्हणले, आजपासून तू माझं वाहन हो. म्हणून नंदी त्यांचा वाहन काय लक्षात ठेवा. आणि जी शस्त्र जी गिळले होते ना सगळे, त्याच्यापासून जे शेण बाहेर आलं, शेण ती पवित्र म्हणून राहील, म्हणून ते आपण पवित्र घरामध्ये सारवितो वगैरे वगैरे विषय. आणि त्यावेळी शंकर भगवंत सांगितलं, ते नंदीने सांगितलं, आधी माझं दर्शन घेतलं पाहिजे, मग तुमचं दर्शन घेतलं पाहिजे. आज दर्शन कोण करतो आपण, नंदीचं. कारण का म्हणले, माझं दर्शन घेत असताना तुमचं गुणगान त्याच्या कानामध्ये मी सांगन आणि त्याच्यावर तुम्ही काय व्हा करा, प्रसन्न व्हा. म्हणून नंदी बाहेर थांबतात, थोडं लक्षात ठेवा, त्याचा विषय बरोबर नको. आणि त्या टायमावर मंदिरावर बसले महाराज. म्हणजे सगळे पुढे गेले, म्हणले हो. गणाने विचारलं, कुठे गेले, म्हणले सगळे. तुमचं काय म्हणले, बसले समाधीत म्हणले. आणि त्या टायमाला त्यांनी हाक मारली महाराज, कोणाला, भूते वेताळ नाचते, भूते वेताळ नाचते, भूते वेताळ नाचते, भूते वेताळ नाचते. हर्षयुक्त उमापती, हर्षयुक्त उमापती, हर्षयुक्त उमापती. भूते वेताळ नाचती, भूते वेताळ नाचती. हर्षयुक्त उमापती, हर्षयुक्त उमापती, हर्षयुक्त उमापती, हर्षयुक्त उमापती. भूते वेताळ नाचती, भूते वेताळ नाचती. आणि भगवंताने हाक मारली, कुठले, भूतावर ट्रक खाली गेलेले, हो, फाशी घेतलेले सगळे बोलले भगवंताने. म्हणजे चला नाचन आले, भगवंत मी नाच, देवा लग्न तुमचं आहे, लग्न तुमचं आहे, चला. पण देवाने विचार केला, म्हणजे माझे सगळे मित्र गेले म्हणले पुढे, ह्यांना जर उद्या घेऊन गेलो, कारण का जमिनीची धूळ आकाशाला विरली, हिमालय म्हणला सोयरा राहिला तर असा राहावा. सोयरा कसा राहावा, असा सोयरा राहावा म्हणला. जमिनीची धूळ पाहायला गेली म्हणले, आकाशात गेली, इतकं वराळ आलंय म्हणले. देव काय म्हणले, बाकीचे दे का, अरे खाना म्हणजे कप्पा कप्पा. आता हो, ती जर बाबा मागून आला, पत्रवाळी हिसकून घेतील, त्याच्यासाठी काय करा म्हणले अगोदर, हो, कप्पा कप्पा हाना म्हणले, बसले जेवायला. परंतु भगवंताने सांगितलं, शंकर भगवंताने त्या भूतावळला, थांबा म्हणजे तुम्ही इथंच. तुम्ही जर गावात शिरलो तर कोरल्या गावात तुम्हाला कोणी आत घेणार नाही. ते थांबा म्हणजे आमचं जेवायचं तांदळ पडले बरोबर म्हणजे घेऊन ये तुम्ही इथं. म्हणले ठीक आहे. आणि निघाले महाराज. आल्यानंतर ते अशी जनता त्या अर्थ काय म्हणते त्याला,
नवऱ्याच्या पंचायत ओरवळणी का? हा, ती घेऊन आली असते ना, ती घेऊन आल्या बघितल्या, ह्या बाबाला बघितल्या डोळ्याच पांढरे काय खरंच नाही म्हणलं. हा, ती वाजंत्री होती ना, वाजंत्री पी गायचे, आणि शंकर भगवंताला पाहिला साप बघितला एकाच्या कानात, सन एकाच्या कानात, अशी अवस्था केली झाली यांची. हो, आणि भूत होते ना तिच्या नाचायचे, म्हणले हे काय झाले, म्हणले बायपास झालाय. काय म्हणले, बायपास झाला यांचा. हा, राहू द्या म्हणले. आणि आले भगवंत आतमध्ये महाराज. आल्यानंतर बापमन काका बसले होते, पण दागिना कुठं पाहिला, दागिना कुठं पाहिला. हो, दागिना बघितला बामन काका पाटा सगळं काका पळाला महाराज. त्या टायमाला हिमालय आडवे गेला, म्हणे थांबा. बामन काका म्हणले एकदा लग्न लावा तुम्ही, आमचे प्रत्येक म्हणजे कार्यक्रम करता म्हणले, पौर्णिमेला येऊन अमावस्याला येऊन कार्यक्रम करता, लग्न लावा म्हणले. त्या टायमाला सांगितले ते दागिना काढून ठेवा. काय करा, दागिना काढून ठेवा. भगवंतानी आज्ञा दिली कोणाला, त्या दागिन्याला. जोपर्यंत तांदळ पडत नाही तोपर्यंत तू हालायचं नाही. आणि भगवंताने शुभमंगल सावधान, शुभमंगल सावधान, बसला का, शुभमंगल सावधान. चंद्र सूर्यानी तारा, विश्वाची अपाट पसारा. चंद्र सूर्यानी तारा, विश्वाची अपाट पसारा. पूर्वोनी अन्न वस्त्र निवारा, विठ्ठल रुक्मिणी जग उद्धारा. पूर्वोनी अन्न वस्त्र निवारा, विठ्ठल रुक्मिणी जग उद्धारा. पंढरपुरी संगम झाला, चंद्रभागा भीमेचा. पंढरपुरी संगम झाला, चंद्रभागा भीमेचा. हा खेळ सारा त्या सावळ्या विठ्ठलाचा. दिवे जळकती पंढरपुरी, प्रकाश त्या ज्योतींचा. त्या प्रकाशाने सजविला मंडप हा लग्नाचा. शुभमंगल सावला, शुभमंगल सावला, शुभमंगल सावला. अशा प्रमाणे भगवंताचं लग्न. आता आयर केशवने जाऊ, आयर लगेच कीर्तन समजा आयर माझ्या काढून द्या बर का. अशा प्रमाणे शंकर भगवंताचं लग्न झालं, लक्षात ठेवा. आणि काय झालं त्यांचं, त्यांच्या चित्तामध्ये जी इच्छा होती कुणाची, पार्वती मातेची, ती चित्त काय मागच्या जन्मामधली जी काय होती सच्ची होती, इकडे पार्वती झाली हिमालयाची मुलगी, आणि तिची इच्छा होती आपण काय रे प्रगट करून दिली. म्हणून एकनाथ महाराज अभंगाच्या तिसऱ्या कुल न पाहे काही, कुल न पाहे काही, याची 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 कुल न पाहे काही. मात कैलास मात कैलास वाचन,
गया वासना जे प्रीती गया वासना त्याची कुळासन पाहे त्याची कैलास हे दे कारण का त्याचं कुळ पाहत नाही महाराज ते कुण्या जातीचं आहे कुण्या धर्माचं काही पाहत नाही महाराज त्याला कैलासामध्ये जागा भगवान देतात का जागा देतात कारण का त्याचं कुळ पाहत नाही शंकर भगवान कारण भस्मासूर नावाचा दैत्य होता त्याचं कुळ पाहिलं कारण का भस्मासूर होता आणि भस्मासूर असताना त्यांनी तपश्चर्या केली ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय एका पायावर उभा राहून दोन हात वर करून आणि त्याचं कुळ बघितलंय काय नाही महाराज म्हणजे का तपश्चर्या म्हणजे देवा तुम्हाला रोज भस्म लागतो म्हणले ती भस्म म्हणजे 3 तळात फिरलो स्वर्ग मृत्यू पाताळात फिरलो कुठंच म्हणजे माणूस मेला नाही म्हणले मी ज्याच्यावर हात ठेवील ती काय झाला पाहिजे भस्म झाला पाहिजे मग काय महाराज येईल त्याचं कामच मिटलं तसंच तू जा येणाऱ्या माणसाला हात ठेवायचा भस्म करायचं कामच चालू केलं भगवंताने आणि भगवंताने काम केलं कोण केलं भस्मासुराने काम केलं पण नारद आडवे आले नारदाने सांगितलं मला भस्म करून काय फायदा आहे कळ लावली नारदाने तिथं मला मारून काय उपयोग म्हणतो ही वीणा आणि भोग्य वस्त्र काय करणार आहे घेऊन म्हणले असं कर म्हणले शंकराला मार पार्वतीला हे करू काय सांगितलं पार्वतीला हे करू कारण का चांगल्या माणसाला लक्षात ठेवा नास्तिक माणसाला वाईट सांगितलं लगेच खरं वाटतंय लगेच हा लगेच निघाला महाराज मोहिनीच्या संगे भस्मासूर मेला मोहिनीच्या संगे भस्मासूर मेला मोहिनीच्या संगे भस्मासूर मेला मोहिनीच्या संगे भस्मासूर मेला आता रावण कैसे झाले मोहिनीच्या संगे भस्मासूर मेला पाहता रावण कैसे झाले कारण का भस्मासूर जी होता लक्षात ठेवा शंकर भगवानाच्या माग लागला महाराज आणि माग लागल्यानंतर शंकर भगवान पळत विष्णू भगवानचे आड जाऊन लपले म्हणजे ह्याला वर मीच दिलाय म्हणले आणि वर मी दिल्यामुळं ते माझ्याच माग लागले म्हणले त्या टायमाला भगवंताने काय केलं मोहिनीचं रूप घेतलं मोहिनीच्या संगे भस्मासूर मेला कारण का तिथं रूप धारण केलं आणि भस्मासूरला सांगितलं थांब मी त्याचं लग्न करायला आलेलं म्हणजे शंकर भगवंताकडे पुन्हा बघू म्हणला आणि आधी हिच्याकडे बघू म्हणून काय केलं त्या मोहिनीच्या पाठीमाग लागला धरणार तेवढ्यात म्हणले मी जसं म्हणले तुझ्या भाषेत सांगायला ठरलं होतं बरं का मी जर डान्स करते तर डान्स जर तू केला तर मी लग्न करेन हो मग महाराज भगवंताला माहित होत कारण काहीतरी नाचत 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 कमरो हात ठेवला महाराज आणि कमरो हात ठेवी काय केला डोक्यावर ठेवला आणि तिथंच भस्म करून भस्मासो आणि त्याला भस्म केला म्हणून कारण का जी भस्म आहे ती भगवान स्वतः लावतात आणि जी ती बारीक बारीक रीती खाली काढायची ना त्याच्यापासून पारा झाला आणि त्या भस्मासूरला सुद्धा कैलासात जागा दिला म्हणून त्या संतांचं भजन करू ठप्पार कुमाई ठप्पार कुमाई ठप्पार कुमार 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 तीन चरणाचा विचार आपण केला आहे म्हणून महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणा सांगतात
एका जनार्दनी सोपे, 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 एका शिवनाम पवित्र जपे, शिवनाम पवित्र जपे, दिवसे जेची दयावसे, शिवनाम पवित्र जपे, शिवनाम पवित्र जपे, दया पुरवीणे याच क्षणा, पुरवीणे याच क्षणा, देची दया वासना, देची दया वासना, देची दया वासना, देची दया वासना, एका जनार्दनी सोपे, शिवनाम पवित्र जपे, विठ्ठल 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 विठ्ठल
कारण का शिवनाम इतकं पवित्र नाम लक्षात ठेवा. कारण का आजची शिवरात्र आहे. कारण का यांची कथा सांगितल्याशिवाय विषयाला पूर्णविराम देता येणार नाही. सोमदत्त नावाचा राजा होऊन गेला आणि त्याने इतकी तपश्चर्या केला. त्याला किती बायका होत्या? 12 बायका होत्या. 12 बायका. आणि 12 बायका असताना त्याच्यामधल्या बाकीच्या विविचारी होत्या आणि 2 जी बायका होती ते प्रमाण पतिव्रता होत्या. हा आणि बुधसेन, हा बुधसेन जे होता इंद्रदेवामध्ये तिथं काय कारभार पाहत होता महाराज. थोडं चुकलं त्याला शाप दिला. तो भिल्ल वचन म्हणून शाप दिला होता. आणि ही जे सोमदत्त राजा होता त्याची पत्नी होती. कारण का शास्त्र असं सांगतं महाराज, जर पतीने जर पाप केलं, लक्षात घ्या, पतीने जर परमार्थ केलाच, बायकोला घरी बसल्या मिळणार म्हणजे अर्धा हिस्सा बायकोला मिळणार. नवऱ्याने जर इथं भक्ती केली, साधना केली, तपश्चर्या केली की बायकोला घरी बसून अर्ध मिळालं की बायकोला. आणि जे नवऱ्याला घेऊन इथं आले त्यांना डबल मिळाल्याशिवाय राहणार. जर बाईने विभिचारी पाप जर केलं, शास्त्र सांगते बरं का, निम्मा हिस्सा पतीला भोगावा लागतो. काय करावं? तो पतीला भोगावा लागतो. तसंच सोमदत्ताच्या जी पत्नी होत्या 2 होत्या महान पतीव्रता असते. तो का म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता. पतिव्रता तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता. आणि त्या टायमाला ती का सोमदत्त राजा हरण झाला. लक्षात ठेवा. आणि जी महान पतिव्रता असतो स्त्रिया होत्या त्याच्या बायका झाल्या. आणि हा जो भिल्ल होता, हा भिल्ल शिकारीसाठी निघाला. एक तर आज दिवसभर शिवरात्र खिचडी किळी काय आज इकडे महाराज भरपूर आणलं होतं, खाल्लं आज. पण त्याला ते बी मिळालं नाही ना. अख्खा दिवसभर उपाशी मेला महाराज तो. कारण का क्षेत्रीय धर्म आहे महाराज. शिकार मिळाल्याशिवाय घरी परत जायचं नाही. आणि त्या टायमात काय केलं, तलावाच्या कडला आला महाराज. ती वाघूर लावली. तुम्ही काय म्हणता? वाघूर म्हणता ना? वाघूर ना, वाघूर लावली वाघूर. आणि झाडावर जाऊन बसला महाराज. आणि झाडावर जाऊन बसल्यानंतर ती झाड होतं कायचं? बेलाचं होतं महाराज. मग शंकर भगवंताला ज्या बेल वाहता, किती पानाचा वाहता? पाहता का वाहता का उताना वाहता? जसं जमल तसं, जशी बुद्धी तसं, जसं जमल तसं सांगितलं महाराजांचं. पण शास्त्र तसं नाही बरं का. त्याला पालत घालून व्हायचं आहे. कारण का देठ आपल्याकडे आलं पाहिजे आणि पानाचं पुढे गेले पाहिजे. 3 पानं, रजगुण, तमगुण, सत्गुण, 3 गुणात प्रतीक आहे. लक्षात ठेवा. पालता 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 घालून व्हायला पाहिजे. हा नियम आहे शास्त्राचा. कारण एक बाई काय म्हणते सांगू का, भक्ती करताना सांगितलं महाराज मी, भक्ती करताना असं केली पाहिजे की डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहिल्या पाहिजे. तिने एक बाई काय केली, महाराजांना ती कीर्तना सांगितली म्हणजे आपण तांब्याच घेऊन बसावं. पाण्याचा तांब्याच घेऊन बसले. हो, अशी भक्ती नाही. भाविना भक्ती, भक्ती विना मुक्ती, बळ विना शक्ती बोलू नये. भाव पाहिजे तसा, तरच ती तुम्हाला प्राप्त होते. लक्षात ठेवा. आणि तो झाडावर बसला, पण तो बेलाचे पानं का तोडायचा? त्याला शिकार दिसावी. बरोबर आहे, शिकार दिसावी म्हणून तो बेलाचं पान सोडायचं खाली टाकायचा होता. पण खाली काय होतं? शिवलिंग होतं महाराज.
आणि ती शिवलिंगावरून बरोबर ती पानं पडायची. एक तर दिवसभर उपवास, दुसरी गोष्ट शिवलिंगावर बेल पडायला लक्षात ठेवा. आणि तेवढ्यात शंकर भगवान सांगितले मला जा म्हणले, त्याची इच्छा म्हणले पूर्ण करून टाक. आणि ते आले महाराज म्हणजे सांग म्हणले काय पाहिजे ते माग. आता एखाद्याने जर मागितलं असतं कैलास जर माहित तर कैलास दिला असतं राव त्याने. मागायला पण अक्कल पाहिजे ना. हो देव प्रसन्न झाले मागताना असं कळलं पाहिजे काय मागावं ती. त्याने काय मागितलं, मला त्या म्हणले प्राण्याची भाषा कळावी. काय मागितलं, प्राण्याची भाषा कळावी. ततच तुझा. आणि तेवढ्यात ती काय झालं, हरण पाणी पिण्यासाठी आलं महाराज त्या जाळ्यामध्ये, काय ते वाघुरीमध्ये अडकलं. आणि दोन्ही पत्नी आल्या आणि दोघी काय केल्या, त्या तोंडात तोंड घालून रडू लागल्या. महाराज मला काय झालं हे, काय झालं. त्या सगळ्या गोष्टी कळत होत्या, ऐकत होता तू. आणि थोरीला सांगितलं मी आता मार्गासंग सत्ती जाते. नाही नाही म्हणजे वारकी म्हणजे मी जाते. अहो म्हणजे तुम्ही थोरलीच असा तर तू काय आहे, तुम्ही काय गर्भवती आहात. एका जीवाबद्दल दोन जीव जातात, कारण का बाल हत्याचं पाप तुमच्या भोकांडी पडल. तुम्ही जाऊ नका, मी जाते. म्हणले ठीक आहे, म्हणजे तू घरी जा. तुझ्या पिल्लाला म्हणजे काय कर, एकदा वृक्षाला पाच आणि परत पती संग जा. आणि घरी आली महाराज तर पिल्लाला हाक मारली. पिल्लाला काय झाले, पाजत असताना आईच्या डोळ्यातून पाणी आलं त्या हरणाच्या. आणि त्यांनी सांगितलं का गाय रडतीस. अरे बाळा तुमचे वडील जे आहे जाळ्यामध्ये अडकलेत आणि मला सत्ती जायचं आहे, मलाही पण सत्ती जायचं आहे. आता म्हणले नाही गाई आम्हाला पण यायचं आहे, आम्ही तुझ्या बाजू जाऊ. आणि ती हरणाची पाडसं तिथं आले. आणि आल्यानंतर त्या ठिकाणी त्या सांगितलं, त्या पारद्याना सांगितलं पारदादा पारदादा आमच्या वडिलांना सोडून दे, आमचा कवळं मांस खा, कवळं मांस खा. आणि दुसरी पत्नी आली म्हणली आम्हाला सोडा, पाणी पिऊ द्या, आम्ही पाणी पिऊन आम्ही सगळे तुला मांस द्यायला तयार आहोत. तुमचा विश्वास काय, कारण का शास्त्र असं सांगतं कीर्तनात बडबड बेंडो गोशील. कारण का हो शिवपुराणामध्ये वर्णन देत बरं का. हो कीर्तनात जर बडबड केली तो पुढला जन्म कुठे जातो, बेंडकी होईल. हो बेंडकी होईल. हा आणि जर एखाद्याने एखाद्याचे पैसे जर बुडविले तो कुठे जातो, तो गोशीच्या जन्माला जातो. गोशीच्या लक्षात ठेवा. प्रत्येकाच्या विषयी वेगळे सांगाय, वेळ नाही सांगा तेवढा आपला. आणि चौघजण म्हणजे दोन मुलं आणि हारीने सांगितलं म्हणजे आमच्या पतीला बाहेर काढ. आणि पतीला बाहेर काढलं म्हणले पारदादा पारदादा तुम्ही काय करा, आम्हा 5 जणांना मारून टाका, कारण तुम्ही एवढे प्रामाणिक आहात. तुम्ही परत माघारी आलात, मला कुणालाच मारायचं नाही, तुम्ही निघून जावा अरण्यामध्ये. नाही 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 नाही, तो जर आमचं मांस वज जात नसेल तर आम्ही ज्या घरी येतो तिथं आम्हाला मारून टाक. नाही मा तुम्हाला कुणालाच मारायचं नाही. त्या टायमाला त्या पारदेच्या मागे 5 जण निघाले. महाराज गावामध्ये आले, सर्वांनी मान पुढी केली महाराज. आणि 5 जणांनी देह सोडून दिले. आणि एक दिव्य विमान आलं आणि त्या दिव्य विमानामध्ये काय झालं, एक युवती निघाली तर ती दिव्य विमानाची बसली आणि कैलासाला निघून गेली. आणि त्या टायमाला ही पारधी म्हणला देवा त्यांना घेऊन गेले. म्हणले मी काय केलंय, काय केलंय, उपवास घाललेला आहे. हो शिव भगवंताची मुले बेलपत्र वाहिलेलं आहे. माझं काय म्हणले पुल्ल्या शिवरात्रीला तुला मी घेऊन जाईन, पण तो पण काय करायचं, जप करायचा आणि साधना करायच्या.
त्यावेळेस तुला मी न्यायला येईल. तेव्हा त्या संतांचे त्या भजन करून ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली 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 त्रिभुवनी उद्धार बोळा राजा श्री शंकर. आणि एकनाथ महाराज सांगतात कारण का तिच्यासारखं बोळ दैवत कुठलंच नाही लक्षात ठेवा. कारण का बाकीचे देव प्रमाण राहिलं पहिले दुसरे देव असतात आधी घेतात तुमच्या कोण आणि मग तुम्हाला देतात. पण ते शंकर भगवान तसे नाहीत. कारण का शंकर भगवान तुम्ही कशी भक्ती करा हो कशी भक्ती करा तुम्ही तुम्हाला देणार म्हणजे देणारच ही लक्षात ठेवा. म्हणून ज्ञानेश जे विठ्ठल झालेली सेवा एक मिनिट झालेली सेवा तुम्हा सर्व संतांच्या चरणाला अर्पण करून सेवेला मी काय करत आहे पूर्णविराम देत आहे. जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय विठ्ठल जय हरी जय विठ्ठल जय हरी जय विठ्ठल जय हरी बोलून जय गुणावे राजमा महाराज नाही उच्चारिला राजमा तुका मले जाणे दोरा राधा पाया पैकी राजमा महाराज ज्ञानदेव ज्ञानदेव तुकाराम 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 कुंडली वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर भगवान की जय जगद्गुरु संगाराम महाराज हर हर महादेव अवधूत चिंतन गुरुदेव दत्त. आभार मानतो. काय बोलता येत नाही मला. आजचे कीर्तनकार दिगंबर वाघमारे यांनी या ठिकाणी कार्यक्रम व्यवस्थित केला आणि आता लगेचच हरिजागर होणार आहे. तरी घरी कुणी जाऊ नये.